स्थानपन्न व्हायचं आहे. चला मॅचला सुरू होते. एकदा जोरदार टाळ्या. एलिमिनेटर सामना. जो संघ विजयी बोलतो इंडिया सोबत खेळणार आहे. अभिनव येतोय. पहिला चेंडू सुरेख चेंडू ब्लॉकवर पद्धतीचा चेंडू सवा खंडे यांचा. एक धाव मात्र नक्कीच येते. बॅट की बाईस लेग बाईस. येस लेग बाईसच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र नक्कीच येते. श्री गणेश केला जातोय संघाचा. पाहायचा सवा खंडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. स्ट्राईक एंड वरती जर पाहिलं तर प्रसाद खरोखर सुंदर अशी चमक दाखवली आहे प्रसाद याने आजच्या दिवसामध्ये. आणि आता मात्र दांडी 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 गोल. थोडीशी मात्र या ठिकाणी प्रशंसा केली होती. डीजे आपण थांबायचं नाहीये.
आणि तो विश्वासी सार्थकी ठरला, कारण महत्वाचा सामना आहे। या सामन्यामध्ये आपण जर पराभूत झालात तर आपल्याला थेट या स्पर्धेतून माघार घ्यावी लागेल। ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाने माघार घेतली आहे त्याच पद्धतीने या सामन्यामधील एका संघाला माघार मात्र नक्कीच घ्यावी लागेल। देखना फटका, सुरेख फटका, चेंडू मात्र जातोय सीमा पार, चौकार 4 धावांसाठी। घणाघाती प्रहार मात्र नक्कीच केला जातोय, पूर्णपणे व्हावी ठरतोय या चेंडूवरती सागर कसबे। संधी आहे, पाहायचा आहे, चौकार मात्र येतोय। धावसंख्या होत आहे त्या 9 धावा। पुन्हा एकदा सुरेख फटका होता, सुंदर कव्हरच्या दिशेने टोलवलं, परंतु तितकं सुंदर क्षेत्ररक्षण। आता मात्र सुंदर कमबॅक, एक चौकार खेचल्यानंतर सुरेख कमबॅक, आणि हा कमबॅक खूप महत्वाचा असतो। परंतु गोलंदाजाने कमबॅक करण्यापाठीमागे खरोखरच क्षेत्ररक्षकाचं तेवढंच महत्वाचा वाटा असतो। सुरेख या अगोदरच्या चेंडूवरती क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि त्यानंतर मात्र कॉन्फिडन्स आणि वाढला गोलंदाजाचा। पुन्हा एकदा गोलंदाजा प्रेम येतोय गोलंदाजी मार्गवरती। प्रत्येक फुलटॉस चेंडू थोडासा मिसिट होतोय, पाहायचं या ठिकाणी 1+1 दोन धावा मात्र नक्कीच मिळतात आणि 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल निर्माण होईल। धावसंख्या होईल ती म्हणजेच 12 धावा। हो 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 हो, सुरेख फटका, काय अप्रतिम क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण। मात्र दर्शन आपला एफर्ट पूर्णपणे देतोय, त्याला कर्णधार पूर्णपणे शाबासकीची थाप मात्र नक्कीच देतोय प्रथम महिरे। पुन्हा एकदा आता मात्र सुंदर स्लिपच्या दिशेने टोलून काढलेला चेंडू जाते घोषांकी क्षेत्रामध्ये। 1 या धावसंख्येसाठी संघाची धावसंख्या या ठिकाणी होते ती म्हणजेच 13 धावा। दुसरं षटक प्रगतीपथावरती, या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती प्रत्येक मात्र येतोय, पाहायचं आहे कशा प्रकारे गोलंदाजी होईल ती। पुन्हा एकदा सलमान दिला जातोय चेंडूला, 1 धाव मात्र नक्कीच मिळते। याचबरोबर षटक मात्र संपतंय। 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र होते ती 14 धावा। आतापर्यंत 2 मोहरे मात्र तंबूच्या दिशेने परतले, अमोल आणि प्रसाद यांच्या स्वरूपामध्ये। दोन्ही त्रिफळाचीत झाले होते, सव्वाखंडी आणि दोघांना त्रिफळाचीत केलं होतं। परंतु आता मात्र जर पाहिलं तर सागर कसबे खरोखरच सागर कसबे या अगोदर अनेक प्रीमियर लीग त्यांनी गाजवलेत, परंतु थोड्या वेळासाठी ते थोड्या काळासाठी ते थांबले होते, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करतायत। चांगला अनुभव आहे त्यांच्या पाठीमागे, पाहायचं त्या अनुभवाचा कशा प्रकारे फायदा उचलतात तो। परंतु तेवढेच कसलेले एक नवोदित खेळाडू प्रथमेश महिरे, काय स्विंग पाहायला मिळाला, परंतु थोडासा ऑब्स्टिक्शन चेंडू होता, पंचांनी दंडित मात्र केलंय। अवांतर धाव मात्र देत आहेत, पाहायचंय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती महिरे येतोय, कसबे यांच्यासाठी कसबे तयार, पाहायचंय 2 धावा दिल्या जातात। 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय, धावसंख्या मात्र होते 17 धावा। 17 धावा होत आहेत। 1 धाव मात्र नक्कीच दिली जाते। एका धाव्यावरती समाधान आणि एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या मात्र होते 18 धावा। तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे। धावांचा डोंगर तुम्हाला नक्कीच उभा करावा लागेल, कारण महत्वाचा सामना। या सामन्यामध्ये जर तुम्ही पराभूत कोणताही संघ झाला तर थेट तुम्हाला रजा घ्यावी लागेल, बाय बाय करावं लागेल, टाटा करावं लागेल या स्पर्धेला। त्यासाठी तुम्हाला हारो या जीतो, तुम्हाला खूप महत्वाचा सामना आहे दोन्ही संघासाठी। प्रथमेश महिरे सज्ज होते गोलंदाजी मार्गवरती,
पुन्हा एकदा सोयर गोलंदाजी. पंचांचे दोन्ही हात समांतर येतात. पंचांना व्यायाम करायला भाग पडतात. शालेय जीवनामध्ये कधी व्यायाम केला नाही, परंतु पंचांच्या भूमिकेमध्ये उभे राहून त्यांना व्यायाम करावा लागतोय. सातत्याने दोन्ही हात समांतर दाखवावे लागतात. तुम्हाला अवांतर धावा रोखावे लागतील. पुन्हा एकदा एक धाव मात्र नक्कीच मिळते. एका धावेवरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 20 धावा. सुरेख एपट, सुंदर एपट मात्र दिला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातंय. सुरेख फटका खेचला होता. No+1. यस, 2 धाव मात्र नक्कीच मिळते. 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 22 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत 3 चेंडू खर्चिक केलेत. 3 चेंडू बाकी आहेत. पाहायचं आहे चोरटी धाव म्हणावी लागेल ती. दोन्ही खेळाडूंची 1 धाव मात्र नक्कीच मिळते. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मात्र नक्कीच मिळते. एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते ती 23 धावा. या ठिकाणी सागर मात्र बाद होतोय. धावचीच्या स्वरूपामध्ये बाद मात्र होतोय. चला, 5 चेंडूंचा खेळ मात्र संपल्याने आता मात्र जातोय तो संघर्ष जातोय फलंदाजीसाठी. पाहायचं आहे कशा प्रकारे फलंदाजी करतोय, कशा प्रकारे संघर्ष करतोय. आपल्या नावामध्येच संघर्ष आहे, म्हणजे संघर्ष करणं हे जाणतोय. संघर्ष पाहायचा आहे. 23 धावांचा आतापर्यंत पल्ला गाठलाय. अजूनही 1 षटक बाकी आहे. शेवटचा षटक नक्कीच बाकी असेल. या षटकातील शेवटचा चेंडू. टॅप केलाय चेंडूला, परंतु थोडासा चुकीच्या दिशेला आला. एका धावेसाठी मात्र येतोय आणि एका धावेवरती समाधान. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती म्हणजे 24 धावा. मित्रांनो, आता आज 8 फेब्रुवारी म्हणजेच आणि 1 तारीख जवळ येते ती म्हणजेच 19 फेब्रुवारी. आणि 19 फेब्रुवारी म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. ज्या पद्धतीने आपण न्यू लाईव्ह फिटनेसचे ओनर दिनेश इवाळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती सज्ज व्हायचं आहे. मी बोलत होतो 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करायची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकलं की एक वेगळी प्रेरणा आपल्याला मिळते, कारण प्रेरणेचे स्रोत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा नाम उल्लेख होतो. एक वेगळं चैतन्य सर प्राप्त करायचं असेल तर मित्रांनो, कमजोरीला दूर सारून आत्मविश्वास मिळवायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करा. ताकद आपोआपच मिळत असते. म्हणून एकदा जोरदार बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या पार. 4 धावांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या पार 4 धावेसाठी. धावसंख्या होत आहे ते 28 धावा. सुरेख सुंदर मात्र सुरुवात केली आहे बापू याने. संघर्ष 28 धावा होत आहेत. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न मात्र होता, परंतु थोडंसं अपयशी ठरतोय. 1 धाव मात्र नक्कीच येते आणि एका धावेवरती समाधान. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होत आहे. धावसंख्या होत आहे ती 29 धावा. हॅलो 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 हॅलो
युवा मित्र मंडळाचे अध्यक्ष अमितजी जाधव साहेब हॅलो. यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि मित्र परिवार सर्वांना विनंती असेल, अमितजी जाधव साहेब यांचा या ठिकाणी आज वाढदिवस देखील आहे. आम्ही आमच्या मानसरोवर प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतोय. तुमचं पुढील आयुष्य सुखी समृद्धी समाधानीचं जाओ हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय. त्रिफळाचीत होत आहेत संघर्ष. तर अमोल मुनगेकर सर, आपल्याला काय वाटतंय कोण जिंकेल हा सामना? क्रिकेट आणि क्रिकेट म्हटल्यानंतर एक अनिश्चिततेचा खेळ असतो. दोन्ही संघ या ठिकाणी एफर्ट देत आहेत, परंतु साऊथ आफ्रिका संघ कुठेतरी शांतपणे या ठिकाणी पाहतोय आपण शांतपणाने एक चांगल्या विचाराने खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली रणनीती आखली वेस्ट इंडिज संघासमोर. वेस्ट इंडिज संघ देखील चांगल्या प्रकारे रूप करतोय, परंतु जर हा क्रिकेटचा सामना आहे, कोणत्याही क्षणी क्रिकेट बदलू शकतो. दोघांना देखील संधी आहे, परंतु आतापर्यंत जर पाहिलं तर साऊथ आफ्रिका संघ कुठेतरी हवी ठरलाय वेस्ट इंडिज संघासमोर, कारण मोठे असे फलंदाज त्यांना तंबूच्या दिशेने त्यांना परतवलंय. आपल्या कामोठ्यातील नामवंत असं युवा मित्र मंडळ याच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मानसरोवर प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आणि दरम्यान सांगू इच्छितो की इंग्लंड संघाचे संघमालक संकेतजी सोरटे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय. विनंती करतोय की व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. आनंद काळे मात्र येतोय फलंदाजीसाठी पाहायचा आहे. त्रिफळाची दांडी 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 पुन्हा एकदा गोल केली जाते. हॅट्रिकची संधी मात्र नक्कीच असेल. काय वेगावरती स्वार होत आहेत. जोरदार टाळ्या मात्र नक्कीच झाले. चला, सुरेख गोलंदाजी केली, सुंदर कमबॅक मात्र केलाय साऊथ आफ्रिका संघाने. सदस्य अमितजी जाधव साहेब यांना विनंती करतोय की आपण
इंग्लंड संघाचे संघमालक संकेतजी सोरटे साहेब यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. मी जाधव साहेब यांना विनंती करतोय की आपण संकेतजी सोरटे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करायचा आहे. युवा मित्रमंडळाचे सन्माननीय अध्यक्ष अमितजी जाधव साहेब, युवा मित्रमंडळाचे सन्माननीय अध्यक्ष अमितजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी इंग्लंड संघाचे संघ मालक संकेतजी सोरटे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार केला जातोय. खरोखरच इंग्लंड या संघाला पूर्णपणे मार्गदर्शन केलं होतं, थोडंसं अपयशी ठरलेत इंग्लंड संघ, परंतु हार जीत हा खेळाचा एक अविभाज्य घटक आहे. यावर्षी पराभूत झाले, नक्कीच पुढच्या वर्षी विजयी होतील, परंतु संघ मालकाने जे सुंदर असं काम बजावलंय आपल्या संघाला चला आपण या ठिकाणी आता मात्र पुन्हा एकदा सत्कार सोहळ्याजवळ वळतोय. कोणाचं करायचं, कोणाचं सत्कार करायचं? या ठिकाणी युवा मित्र मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष अमितजी जाधव साहेब यांचा या ठिकाणी आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. आमच्या मानसरोवर मित्रमंडळाच्या वतीने, मानसरोवर गोविंद पथकाच्या वतीने तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा जाधव साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हास्य तुमच्या चेहऱ्यावरून कुठेच जाऊ नये, अश्रू तुमच्या डोळ्यात कधीच येऊ नये, पूर्ण हो तुमच्या सर्व इच्छा, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी विनंती करतोय की आपण जाधव साहेब प्लीज जरा इकडे.
ठीक आहे, पुनश्च एकदा आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतोय आणि या ठिकाणी वळतोय मात्र मॅच जवळ. चला मॅचचं समीकरण जर आम्हाला सांगा. पुन्हा एकदा घराघाती प्रहार, चेंडू आर पार, सीमा पार, चौकार. रमेशजी गोरे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय. संकेत सोरटे हे स्वागत करणार आहेत रमेशजी गोरे साहेब यांचा. रमेशजी गोरे साहेब यांचा या ठिकाणी येतोची सत्कार केला जातोय. इंग्लंड संघाचे संघमालक सोरटे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जातोय. हा या ठिकाणी टू व्हीलर गाड्या पार्किंग केलेल्या आहेत. मगाशीच मी म्हटलं होतं मगाच्या मॅच मध्ये 30 ते 40 हजार प्रेक्षक तैनात होते आणि आता मात्र ती संख्या 60 ते 80 हजारावरती गेलेली आहे. कृपया आपल्या पार्किंग ज्या गाड्या आहेत त्या बाजूला काढा. अंतिम सामना अजून बाकी आहे. 1 लाखापर्यंत प्रेक्षकचा वर्ग जाणार आहे. विनंती असेल की आपल्या गाड्या बाजूला काढायच्या आहेत. आम्हाला सहकार्य करायचं आहे. प्रमुख अतिथींची मांदियाळी या ठिकाणी लागलेली आहे. भाऊ नक्की वाईट आलता ना. चला कट्टा बॉईज विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. कट्टा बॉयचे सर्व सहकारी भाऊ नक्की वाईट आलता ना तो. किती बॉल झाले? 2 बॉल 17 झाले ना. आता तू बोलला 2 डिक्लेअर झाले. हा 2 सिंगल आले. वैभवनी सिंगल मारले. 2 वैभव 17 धावा आतापर्यंत झालेत. पाहायचं आहे पहिला वाईट नंतर वाईट नाही. दोन्ही सिंगल आले 2 बॉल. सुरेख फटका पाहायचं. क्षेत्ररक्षण मात्र सुंदर आणि या ठिकाणी बाद. 17 धावसंख्येवरती खतरा मात्र बसलाय साऊथ आफ्रिका संघाला. चला चला लहान मुलांनी जरा स्टेजच्या खाली जायचं आहे. कट्टा बॉयचे सर्व सहकारी मित्र आमचे सर्वांचे सहकारी मित्र यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. 17 धावसंख्येवरती खतरा बसलाय. पाहायचा आहे. पांड्या मात्र सज्ज आहे. प्रथमेश महिरे सुंदर अशी फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चेंडू मात्र जातोय आर पार, सीमा पार, चौकार. धावसंख्या होत आहे ते 21 धावा. मिस्टर MPLच्या रेस मधील खेळाडू प्रथमेश महिरे काय अप्रतिम फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पाहायचं आहे. स्विच हिट केला जातोय. फटका सुंदर फटका पाहायला मिळतोय. 1 धाव मात्र नक्कीच गोसांगी क्षेत्रामधून मिळते आणि एका धावेवरती समाधान. धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 22 धाव. अजूनही 8 धावांची गरज. दुसरं षटक प्रगती पथावरती. अजूनही 2 षटक बाकी. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, फसवा चेंडू. फलंदाजाला चेंडू मात्र समाधान आहे. तर त्याच दरम्यान षटक मात्र संपत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 22 धावा. अजूनही 8 धावांची गरज. 12 चेंडू आणि 8 धावांची गरज. 12 चेंडू आणि 8 धावा. चला सनी जाधव यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कट्टा बॉईज आणि सहकारी मित्र सहकारी मित्रांचा या ठिकाणी येतोची सत्कार केला जातोय. सर्वांनी या ठिकाणी एकत्रितरित्या हा सत्कार घ्यायचा आहे. सनी जाधव भरदस्त शरीरयष्टी असलेले सनी जाधव
कट्टा बॉईज आणि सर्व मित्रमंडळाचे या ठिकाणी येतोची सत्कार केला जातोय. कट्टा बॉईज आणि सर्व सहकारी खरोखरच या कट्ट्यावरती सर्वांना चांगलं मार्गदर्शन मिळत असतं, चांगलं सहकार्य करत असतात. शाल श्रीफळ मायेचे उपदार शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचा येतोची सत्कार केला जातोय. आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी या स्पर्धेला उपस्थित राहिलेत महेंद्र दादा, विनंती असेल की या स्पर्धेचं नियोजन तुम्हाला कसं वाटलं हे 2 शब्द पर आपण सांगावं. महेंद्र दादा. याच दरम्यान सुधीरजी सोनावणे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम, विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सुंदर असं आयोजन केलेलं आहे MPLच्या वतीने. सुधीरजी सोनावणे साहेब आणि त्यांचे सर्व सहकार्यांचं हार्दिक शुभेच्छा. चांगला खेळ करा. सुंदर असं नियोजन. धन्यवाद दादा. सुधीरजी सोनावणे साहेब आणि त्यांचे संपूर्ण सहकारी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खरोखरच या स्पर्धेला ज्यांनी आन बान शान आणून दिली आहे ते सुधीरजी सोनावणे साहेब आणि त्यांचे संपूर्ण सहकारी सर्वांचं आम्ही आमच्या मानसरोवर प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय. वेस्ट इंडिज संघाला